तिथं भागत्याग लक्षणा असते. जसं की उदाहरण देतात, सोयम देवदत्तः, सोयम देवदत्तः, तो हा देवदत्त. या स्थान में भागत्याग लक्षणा है. इथं भागत्याग लक्षण आहे. यहाँ परोक्ष वस्तु तत्पद का अर्थ है और अपरोक्ष वस्तु इदम पद का अर्थ है ना. सह आणि अयम. सह म्हणजेच काय, तत्. तर परोक्ष वस्तू म्हणजे आपल्या जी प्रत्यक्ष नाही, आपल्या समोर नाही अशी जी वस्तू, तर तिचा अर्थ काय, तत्पदाचा अर्थ परोक्ष. आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात समोर, तो अयम म्हणजे इदम पदाचा अर्थ. आणि दकार आदि वर्ण विशिष्ट नाम वाला पुरुष शरीर देवदत्त पद का अर्थ. देवदत्त सहपदाचा अर्थ सांगितला, अयम पदाचा अर्थ सांगितला. सहपदाचा अर्थ परोक्ष वस्तू, अयम पदाचा अर्थ प्रत्यक्ष वस्तू, आणि दकार आदी वर्ण विशिष्ट. देवदत्त, देवदत्तामध्ये काय सुरुवातीला दकार आहे, दकार आहे आधी असे वर्णाने विशिष्ट असणार देवदत्त शब्द, त्या नावाचा पुरुष, हा देवदत्त शब्दाचा अर्थ आहे. तत्पद का, तत्पदार्थ का इदम पदार्थ से अभेद तत्पदोत्तर विभक्ति का अर्थ है. तत्पद आणि इदम पद या दोघांचा अभेद, हा दोघांचा अभेद कशावरून कळाला, हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे परोक्ष वस्तू आणि अपरोक्ष वस्तू म्हणजे प्रत्यक्ष वस्तू, ह्या दोन्ही एकच आहेत. हे कशावरून कळालं, तर विभक्तीवरून. कारण समान विभक्ती आहे ना, दोघांची बी समान विभक्तीमुळं हे दोघं एकच आहेत असं कळालं. इदम पदार्थ का देवदत्त पदार्थ से अभेद, आणि इदम पदोत्तर विभक्ति का अर्थ है. सह आणि अयम या दोघांचा अभेद, आणि अयम आणि देवदत्त यांचा सुद्धा अभेद. हा अभेद सुद्धा कशाने कळाला, समान विभक्तीला. समान विभक्तीमुळे. इदम अयम म्हणजे इदमचा, इदमला जुटलेली जी विभक्ती आहे त्या विभक्तीवरून या दोघांचा अर्थ एकच आहे, हे सर्व एकच आहे ते कळालं. अथवा दुसरी गोष्ट, तत्पद और इदम पद से उत्तर विभक्ती निरर्थक है. तत्पद आणि इदम पदाच्या नंतरची जी विभक्ती आहे ती निरर्थक आहे असं समजा. आणि समान विभक्ती वाले पद के सन्निधान ते पदार्थ का अभेद प्रतीत होवे है. समान विभक्ती असल्यामुळं, समान विभक्ती प्रत्येकाची असल्यामुळं त्या पदार्थांचा काय होईल, अभेद प्रतीतला येईल. याते परोक्ष वस्तु से अभिन्न अपरोक्ष वस्तु स्वरूप देवदत्त नाम वाला शरीर है. परोक्ष वस्तूशी अभिन्न, परोक्ष कोण, सह, आणि अपरोक्ष इदम अयम. तर परोक्ष आणि अपरोक्षशी अभिन्न असं कोण आहे, देवदत्त नावावालं शरीर. यह वाक्य के पदन का शक्य अर्थ है. हे वाक्याच्या पदाच्या शक्याचा अर्थ आहे. सो उष्ण शीतल है, सो उष्ण शीतल है, या की नाही बाधित है. तर मग ते गरम आहे की नाही, ते गरमच गार आहे, याप्रमाणे बाधित अर्थ झाला असा. नाही, परोक्ष आणि अपरोक्ष एकच असा देवदत्त नावाचा पुरुष आहे असं म्हणणं म्हणजे कसं आहे, ते गरम गार आहे असं म्हणण्यासारखं.
बाधित अर्थ में वक्ता का तात्पर्य संभव नाही. आणि बाधित अर्थ जर असेल आणि त्या बाधित अर्थ कोणी वक्ता सांगत असेल तर त्याच्यामध्ये त्याचं तात्पर्य असेल का? पुढच्या माणसाला कळत नाही उष्ण कसं गार असू शकतं. तसं परोक्ष असणारा देवदत्त अपरोक्ष कसा असू शकेल? म्हणून बाधित अर्थामध्ये वक्त्याचं तात्पर्य शक्य नाही. याते तत्पद इदम पदके शक्य में परोक्षता अपरोक्षता भागकू त्यागी के वस्तु भाग में लक्षणा होणे ते भाग त्याग लक्षणा आहे. म्हणून तत्पद आणि इदम पदाच्या शक्य तत्पद आणि इदम पदात शक्य कोण आहे? परोक्षता आणि अपरोक्षता ह्या दोघांचा त्याग करून फक्त वस्तू म्हणजे कोण? तो देवदत्त भागाचाच ग्रहण आहे ना. देवदत्तामध्ये लक्षणा असल्यामुळं भागत्याग लक्षणा ही कोणती लक्षणा आहे? भागत्याग लक्षणा. भाग लक्षणा झालं तिथं तर भागाच्या पुढे त्याग केल्यावर भागत्याग लक्षणा असं होईल. समजली भागत्याग लक्षणा? अशा 3 प्रकारच्या लक्षणा झाल्या. एक जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि भागत्याग लक्षणा. इसी रीति से तीनी भांति की लक्षणा प्रयोजनवती लक्षणा और निरूढ़ लक्षणा भेदते 2 प्रकार की है. अशा प्रकारच्या 3 लक्षणा आहेत आणि त्या 3 लक्षणा पुन्हा 2 प्रकारच्या आहेत. एक प्रयोजनवती लक्षणा आणि दुसरी निरूढ़ लक्षणा. आता हे काय प्रयोजनवती निरूढ़? जहाँ शक्ति वाले पद को त्यागी के लाक्षणिक शब्द प्रयोग में प्रयोजन कहिए फल होवे सो प्रयोजनवती लक्षणा कहिए. शक्ती वाल्या पदाचा पूर्णपणे त्याग करून फक्त लाक्षणिक शब्द प्रयोगामध्येच प्रयोजन असतं म्हणजे फळ असतं तिला प्रयोजनवती लक्षणा असं म्हणायचं. जसं गंगा पद की तीर में प्रयोजनवती लक्षणा आहे. गंगा पदाची तीरामध्ये कोणती लक्षणा? प्रयोजनवती लक्षणा आहे. आणि दुसरं तीरे ग्राम ऐसा कहे तो तीर में शीत पावनता दिकन की प्रतीती होवे नाही. तीरावर गाव आहे असं म्हणल्यानंतर त्या तीर में त्या तीराच्या ठिकाणी शीत पावनता अधिक धर्माची प्रतीती येत नाही. जसं गंगेवर जा. मग गंगेवर जा म्हणजे कशावर जा? तीरावर जा. तर तीरावर जा असं म्हणल्यानंतर गंगेचे जे काही धर्म आहे, समजा गंगा कशी आहे? पवित्र आहे. गंगा कशी आहे? शीतल थंड आहे. तर एक तर पवित्रतेचा लाभ होणार, दुसरं उष्णतेनं जर शरीर गरम झाला असेल तर त्या थंडाव्याचा सुद्धा काय होणार? लाभ होणार. परंतु तीरे ग्राम या म्हणण्यामध्ये एक तर शीतलता प्राप्त होईल का? नाही. तीरावर गाव आहे, मुख्य गाव आहे ना. तर मग तिथं आपण तशी इच्छाही करणार नाहीत की आपल्याला तिथं पवित्रता मिळेल किंवा थंडावा मिळेल. किंवा गावामध्ये या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. तीरे ग्राम ऐसा कहे तो तीर में शीत पावनता अधिकन की प्रतीती होवे नाही. तर त्या ठिकाणी शीत पावनता अधिक धर्माची प्रतीती येणार नाही तीरामध्ये. गंगापद से तीर का बोधन करे गंगा के धर्म शीत पावनता अधिक तीर में प्रतीत होवे. आणि गंगा पदाने तीराचं जर बोधन करायचं असेल, जसं की गंगेवर जा असं म्हणल्यानंतर माणूस कशावर जातो? गंगेच्या प्रवाहावर चढत नाही तर गंगेच्या तीरावर जातो. तर गंगा पदाने जर तीर सांगायचं असेल तर शीतता म्हणजे थंडपणा, पावनता म्हणजे पवित्रता ही तीरामध्ये प्रतीत होते.
इसी वास्ते व्यंजनावृत्ति को अलंकारिक माने है ना। तीरे ग्राम आणि तीरे ग्राम यामध्ये शीत पावन तदिकाची प्रतीती येत नाही. आणि गंगेवर जा असं म्हणल्यानंतर तीरावरच जातो आणि त्याला पवित्रतेचा आणि थंडाव्याचा सुद्धा लाभ होतो. बर, मग यामुळंच असा फरक आहे ना. दोन्ही गोष्टीमध्ये असा फरक असल्यामुळं वास्तविक पाहू गेलं तर दोन्ही ठिकाणं कुठं आहेत? गंगेच्या तीरावरच. तीर सुद्धा गंगेचा तीरच आहे आणि गंगेच्या जवळच आहे आणि गावसुद्धा कुठं आहे? गंगेच्या जवळच आहे. पण जेव्हा लांब मात्र भिन्न भिन्न आहे. जेव्हा शीतता आणि पवित्रता सांगायची असेल तर गंगेवर जा असं म्हणायचं आणि फक्त गावात जायचं असेल तर काय? गाव कुठं आहे? गंगेच्या तीरावरच आहे. अशा पद्धतीनं म्हणून इशी वाचते. यामुळेच व्यंजनावृत्ती म्हणजे मागं झाली ना व्यंजनावृत्ती. व्यंजनावृत्ती को अलंकारिक माने हे. अलंकारिक जे लोक आहेत म्हणजे साहित्यकार व्यंजनावृत्तीला मानतात. न्यायमत में शीत पावनताधिक शब्दबोध के विषय नाही आहे. न्यायमतामध्ये मात्र हे शीतपावनाताधिक हे शब्दबोधके शब्दाचे विषय नाहीत, किंतु अनुमितीचे विषय. ते कशाचे विषय आहेत? अनुमितीचे. ते असं गंगातीरम शीतपावनत्वादिमत गंगापदबोध्यत्वात गंगावत यह अनुमान है. सर्वथा प्रयोजनातील लक्षण आहे ना. अनुमान करतात. हे जे शीतपावनाचे धर्म जे आहेत शब्दाचे विषय नसून कशाचे विषय आहेत? अनुमानाचे. मग अनुमान कसं करतात ते? गंगातीरम शीतपावनत्वादी मत. सिद्ध काय करायचंय? शीतपावनत्वादी मत म्हणजे शीतता आणि पवित्रता सिद्ध करायची. आणि कुठं करायची? गंगातीरम. गंगातीरावर करायची म्हणून गंगातीर झालं पक्ष. शीतपावनतादी मत हे झालं साध्य. आणि गंगापद बोध्यत्वात हे काय झालं? हेतू. आणि दृष्टांत काय झाला? गंगावत. जशी गंगा पवित्र आणि कशी आहे? थंड आहे, त्याप्रमाणे गंगा तीर शीतपावनत्वादी मत गंगा तीर सुद्धा कसा आहे? शीत आणि पवित्र आहे. का? तर गंगापद बोध्यत्वात. गंगापदानं त्याचा बोध होत असल्यामुळं अशा पद्धतीचा अनुमान. आता ही सर्वथा प्रयोजनवती लक्षणा झाली. प्रयोजनवती लक्षणा म्हणजे कोणती लक्षणा? प्रयोजनवती लक्षणा, बरोबर. आणि दुसरी कोणती आहे? निरूढ लक्षणा. चला निरूढ लक्षणा घेऊन टाकू. और पद की जिस अर्थ में शक्तिवृत्ति होवे नहीं और शक्य की नहीं, जिस अर्थ की प्रतीति जिस पद से सर्व को प्रसिद्ध होवे तिस अर्थ में ता पद की प्रयोजन शून्य लक्षणा निरूढ लक्षणा कहिए है. पद की जिस अर्थ में शक्तिवृत्ती होवे नाही. पदाची ज्या अर्थामध्ये शक्तिवृत्ती नसते परंतु शक्याप्रमाणेच अर्थाची प्रतीती येते. शक्याप्रमाणेच सर्वांना त्या अर्थाची प्रतीती येते. त्यालाच काय म्हणायचं? त्या पदाने त्या पदाची प्रयोजन शून्य निरूढ लक्षणा असं म्हणायचं. शक्याप्रमाणे. शक्य वृत्ती नसते पण शक्याप्रमाणे असते. उदाहरण काय हो? जैसे नीलादिक पदनकी कोश रीति से गुणगुणी में शक्ति माने तो गौरव दोष है. नीलाधिक पद आहे, नीलपद आहे आणि त्याची जी शक्ती आहे, नीलपदाची शक्ती गुण आणि गुणी दोघांमध्ये आहे.
जसे की नीलो घट उदाहरण आहे समजा. तर नील आणि घट या दोघांमध्ये सुद्धा काय शक्ती आहे, कशाची? नील पदाची. तर दोघांमध्ये शक्ती मानली, गुण आणि गुणीमध्ये शक्ती मानली तर काय होईल? जास्त होईल ना, गौरव दोष होईल. और शक्यतावच्छेदक एक एक धर्म का लाभ होवे नाही. शक्यतावच्छेदक धर्माचा लाभ होणार नाही, एकच धर्माचा लाभ होणार नाही है ना. जिथं शक्यतावच्छेदक माहित आहे ना, माग शक्यतावच्छेदकाविषयी चर्चा झाली की नाही. शक्ती वृत्तीनं जो 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 शक्ती वृत्तीनं जे कळतं त्याच्या ठिकाणी राहणारा जो धर्म, त्याला काय म्हणायचं? शक्यतावच्छेदक. मग आता दोघांच्या जागे शक्ती राहते ना. शक्ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी काय राहणार? तो झाला शक्य अर्थ. शक्य अर्थामध्ये राहणारा जो धर्म त्याला काय म्हणायचं? शक्यतावच्छेदक. आता शक्ती कुठं आहे? दोघा ठिकाणी, नीलाच्या ठिकाणी आणि घटाच्या ठिकाणी. तर मग नीलाच्या ठिकाणी काय राहणार? नीलत्व. घटाच्या ठिकाणी काय राहणार? घटत्व. मग शक्यतावच्छेदक कोण झाले? दोघ जण, नीलत्व आणि घटत्व. तर मग शक्यतावच्छेदक एक जर धर्म झाला, एक धर्म सापडला तर लिहायला बोलायला सोपं पडतं. दोन दोन शक्यतावच्छेदक. और नीलो घट इत्यादि वाक्य को सुनते ही सर्व पुरुषों को गुणी की प्रतीति अति प्रसिद्ध है. नीलो घट म्हणल्यानंतर हे वाक्य ऐकल्याबरोबर हे राहिलं एक वाक्य. याते गुण मात्र में शक्ती आहे, म्हणून गुणातच शक्ती मानायची, दोघात शक्ती मानायची नाही, फक्त कशात मानायची? गुणात. आणि नीलो घट असं वाक्य ऐकल्यानंतर सर्वांना गुणीची आपोआप काय होते? प्रतीती येते ना. गुणी म्हणजे कोण? घट. घटाची प्रतीती येते नीलो घट म्हणल्याबरोबर. याते नीलाधिक पदन की गुणी में प्रयोजन शून्य लक्षणा होणे ते निरूढ लक्षणा आहे. म्हणून गुणामध्ये शक्ती आहे आणि गुण म्हणजे कोण? नील ना, त्याच्यामध्ये शक्ती आहे. आणि त्या नीलो घट असं म्हणल्याबरोबर प्रतीती येते मात्र कोणाची? गुणीची. मग शक्ती कशात आहे? गुणामध्ये. आणि प्रतीती कोणाची येते? घटाची, गुणीची. म्हणजे शक्ती वृत्तीप्रमाणेच शक्य की नाही, म्हणजे शक्ती वृत्तीप्रमाणेच अर्थाची प्रतीती येते. दुसऱ्या अर्थाची सुद्धा काय येते? प्रतीती येते. जसं की इथं कोणती लक्षणा केली का? नाही. इथं शक्तिवृत्ती कशामध्ये आहे? नीलामध्ये शक्तिवृत्ती आहे, पण त्याच्याप्रमाणेच घटाची सुद्धा काय आली? प्रतीती आली. म्हणून इथं कोणती लक्षणा झाली? निरूढ लक्षणा. गुणी की प्रतीती अतिप्रसिद्ध आहे. नीलो घट असं म्हणल्याबरोबर गुणीची प्रतीती येणं हे सर्व प्रसिद्ध आहे. याते नीलाधिक पदन की गुणी में, नीलाधिक पदाची गुणी म्हणजे घटामध्ये कोणती लक्षणं आहे? प्रयोजन शून्य लक्षणा. प्रयोजन शून्य लक्षणा आहे. आणि कोणती लक्षणा? प्रयोजन शून्य असल्यामुळं निरूढ लक्षणा आहे. निरूढ लक्षणा शक्ती के सदृश होवे है. निरूढ लक्षणा कशी असते? शक्तीप्रमाणेच असते. कोई विलक्षण अनादि तात्पर्य होवे तहा निरूढ लक्षणा होवे है. काही विलक्षण अनादि तात्पर्य जर असेल तर तिथं कोणती निरूढ लक्षणा वापरतात. सहसा निरूढ लक्षणाचा काही उपयोग नाही. और जहाँ प्रयोजन और अनादि तात्पर्य दोनों होवे नहीं, प्रयोजन नाही आणि अनादि तात्पर्य सुद्धा नाही. किंतु ग्रंथकार अपनी इच्छा ते लाक्षणिक शब्द का प्रयोग विना प्रयोजन करे है. ग्रंथकार आपल्या मनानंच लाक्षणिक शब्द प्रयोग बिना प्रयोजनाचाच करतो. तहा तिसरी ऐच्छिक लक्षणा होवे. तिथं तिसरी कोणती लक्षणा असते? ऐच्छिक लक्षणा. प्रयोजनवती जी नसते, पुन्हा निरूढ लक्षणा जे नसते. ग्रंथकार आपल्या मनानंच लाक्षणिक शब्दाचा प्रयोग करतो, त्याला म्हणायचं ऐच्छिक लक्षणा.
परंतु अनादि तात्पर्य और प्रयोजन विना लाक्षणिक शब्द के प्रयोग को विद्वान समीचीन नहीं कहे है. अनादि तात्पर्य नसेल आणि प्रयोजनही नसेल तर लाक्षणिक शब्दाचा प्रयोग करणं हे विद्वान लोक बरोबर मानित नाहीत. समीचीन म्हणजे योग्य मानित नाहीत. इसी कारण ते काव्य प्रकाश आदि साहित्य ग्रंथन में निरूढ़ लक्षणा प्रयोजनवती लक्षणा के भेद उदाहरण सहित लिखे है. ऐच्छिक लक्षणा लिखी नाही. त्यामुळंच काव्य प्रकाश आदि जे साहित्य ग्रंथ आहेत त्यामध्ये निरूढ लक्षणेचे आणि प्रयोजनवती लक्षणेचे प्रकार आणि उदाहरण लिहिलेले आहेत, परंतु ऐच्छिक लक्षणेचे प्रकार नाहीत आणि उदाहरणही नाहीत. ऐच्छिक लक्षणा लिहिलीच नाही. गदाधर भट्टाचार्याने चार्यादिकोने ऐच्छिक लक्षणा लिखी. गदाधर भट्टाचार्य इत्यादी लोकांनी ऐच्छिक लक्षणा लिहिलेली आहे, परंतु तिनका तात्पर्य ऐच्छिक लक्षणा की संभावना में है. ऐच्छिक लक्षणा की संभावना में है. त्यांचं तात्पर्य एक ऐच्छिक लक्षणा पण असू शकते असं म्हणण्यामध्ये आहे. आहेच असं नाही, असू शकते वा. और ऐच्छिक लक्षणा वाले पद का प्रयोग साधु है. इस अर्थ में तात्पर्य नाही. ऐच्छिक लक्षणेचे प्रयोग योग्य असतात असं म्हणण्यामध्ये त्यांचं सुद्धा तात्पर्य नाही. लक्षणा के अवांतर भेद मम्मट आदिकों ने और बहुत लिखे. लक्षणेचे अनेक प्रकार मठ आदी साहित्यकाराचे जे साहित्यिक लोक आहेत त्यांनी लिहिलेले आहेत. तथापि वेदांत ग्रंथन में कहू लिखे नहीं है. वेदांत ग्रंथामध्ये आम्ही काय ते लिहिलेले नाही. याते जिज्ञासु को तिनके लिखने का उपयोग नहीं है. जिज्ञासू आहे कुठं अलंकारण हे लिहित बसता. जिज्ञासूनं काय जाणलं पाहिजे है ना. ब्रह्म जाणण्याची इच्छा असली पाहिजे. हे तर पसारा किती बी असो. म्हणून इथं जिज्ञासु को तिनके लिखने का उपयोग नाही है. जिज्ञासूंकरिता ते लिहिण्यात काही उपयोग नाही. जमलं का? आलं का लक्षात काही शंकर? आलंय. बर चला मग बस झालं. ठेवू का? कुंडली कवर राहते. हा रामकृष्ण हरी.